मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती म्युच्युअल फंड मराठी. सो आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण मल्टी कॅप्स म्युच्युअल फंडबद्दल शिकणार आहोत. आपण टॉपचे 4 मल्टी कॅप म्युच्युअल फंड बघूया आणि त्यामधले आपल्या फिल्ट्रेशन प्रोसेसच्या मदतीने 2 म्युच्युअल फंड टॉपचे शोधून काढण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मल्टी कॅप वर्सेस फ्लेक्झी कॅप व्हिडिओ बनवलेला आहे. किती लोकांनी तो पाहिला मला नक्की सांगा. नसेल पाहिला तर तो तुम्ही आधी पाहून घेऊ शकता. फार जास्त तो इम्पॉर्टंट व्हिडिओ होता, जेणेकरून तुम्हाला ह्याच्या पुढे मल्टी कॅप आणि फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंडमध्ये काय नेमका फरक आहे हा डाऊट कधी येणार नाही. तर व्हिडिओ तो नक्की पाहून घ्या. सो आज आपण इथे शिकतो आहे मल्टी कॅप म्युच्युअल फंड बद्दल. सो मल्टी कॅप म्युच्युअल फंड्स म्हणजे नेमकं काय, की मल्टी कॅप म्युच्युअल फंड्ससाठी काही रूल्स असतात. ते रूल्स म्हणजे पहिली गोष्ट, मल्टी कॅप म्युच्युअल फंड हे सर्व प्रकारच्या कॅपिटलायझेशनवाल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. म्हणजे त्यांची इन्व्हेस्टमेंट लार्ज कॅपमध्ये पण असते, मिड कॅपमध्ये पण असते, स्मॉल कॅपमध्ये पण असते. तर ह्याच्या आधीचे जे व्हिडिओ झाले त्यामध्ये आपण स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप बघितले, त्यांचे बेस्ट फंड सुद्धा बघितले. तर ते तुम्ही पाहिले नसाल, चॅनलवरती अवेलेबल आहेत, पाहून घ्या. पण मल्टी कॅपची इन्व्हेस्टमेंट ह्या तीनही प्रकारात असते. पण ह्याच्यासाठी रूल्स असा आहे ना, की मल्टी कॅप म्युच्युअल फंडच्या मॅनेजरला असा रूल्स आहे की त्याने मिनिमम लार्ज कॅपमध्ये 25%, मिड कॅपमध्ये पण मिनिमम 25% आणि स्मॉल कॅपमध्ये पण मिनिमम 25%ची इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे. मॅक्सिमम कितीही करा, पण तीनही प्रकारच्या कॅपिटलायझेशनवाल्या कंपन्यांमध्ये मिनिमम 25%, 25%, 25% इन्व्हेस्टमेंट पाहिजेच. हा मल्टी कॅपसाठी रूल आहे. म्हणजे याचा अर्थ मल्टी कॅपमध्ये पैसे टाकल्यानंतर तुमचे ते व्यवस्थितपणे डायव्हर्सिफाय होतात तीनही प्रकारच्या कंपन्यांमध्ये. ओके. त्यानंतर फक्त ह्याच्यामध्ये एक ड्रॉबॅक असा म्हणू शकतो ना, की फॉर एक्झाम्पल समजा कधी स्मॉल कॅप सेक्टर फार जास्त पडायला लागलं, तरी फंड मॅनेजरकडे ही लक्झरी नाही आहे की तो इथून 25%चं वेटेज कमी करून दुसऱ्यामध्ये वाढवू शकतो. का? कारण की मल्टी कॅपचा रूलच आहे की मिनिमम 25% पाहिजे. किंवा समजा लार्ज कॅप चालतच नसेल, खूप स्टेबल असेल, साईडवेज असेल, तरी तो लार्ज कॅपमध्ये मिनिमम 25% त्याला ठेवावेच लागतात. का? कारण रूल आहे. सो ह्याच्यासाठी फ्लेक्झिबिलिटी नसते. जशी फ्लेक्झी कॅपमध्ये असते तशी फ्लेक्झिबिलिटी त्याला मल्टी कॅपमध्ये नसते. सो हा एक तुम्ही याचा ड्रॉबॅक पण म्हणू शकता. पण त्यामध्ये पण आपण टॉपचे काही फंड्स जे ते शोधून घेण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला डायव्हर्सिफिकेशनसाठी मल्टी कॅप म्युच्युअल फंड जे ते चांगला एक पर्याय असू शकतात. सो त्यासाठी आपण इथे आलेलो आहोत आणि इथे मल्टी कॅपवर गेलेलो आहोत. मल्टी कॅपवर गेल्यानंतर आपण इथे काही एक 4 चांगले मल्टी कॅप फंड म्हणजे ज्याने आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे वगैरे वगैरे, असे 4 मल्टी कॅप फंड निवडूया. सो त्यामध्ये महिंद्रा आहे मल्टी कॅप, एक चांगला परफॉर्मन्स दिलाय. निपॉन आहे, कॉन्ट आहे आणि आय सी आय सी आहे. सो हे जे टॉपचे 4 इथे दिसतात तेच आपण घेतलेले आहेत. आणि त्याचं कंपॅरिझन जे आहे, प्रत्येक मल्टी कॅप फंडचं इयर एज आहे ते 11 वर्षापेक्षा जास्त आहे. फक्त महिंद्राचा मल्टी कॅप 7 इयर्स आहे. पण 7 इयर्स पण खूप झाला. सो आपण आता ह्याचं कंपॅरिझन आपल्या पद्धतीने करायला सुरुवात करूया. ओके. आता इथे मी परत एकदा सांगतो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगतो कारण की नवीन नवीन लोक आपले व्हिडिओज बघत असतात. त्यामुळे आपण कोणतेही कंपॅरिझन करताना दोनही बाजू लक्षात घेतो. पहिले म्हणजे रिटर्न्सवाली बाजू, जिथे मी 5 आणि 10 वर्षाचे रिटर्न्स बघतो. त्यानंतर रिक्सवाली बाजू. सो हे स्टँडर्ड डेव्हिएशन, बीटा आणि अल्फा हे सर्व रिक्सवाल्या फॅक्टरमध्ये येतात. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय? जे आता नेहमी आपले व्हिडिओ बघतात त्यांना हे पाठ झालं असेल. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय? की स्टँडर्ड डेव्हिएशन जेवढं जास्त, याचा अर्थ तो फंड तेवढा जास्त वोलाटाईल आहे. म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन जेवढा जास्त तेवढा तो फंड जास्त रिस्की आहे. सो त्यामुळे स्टँडर्ड डेव्हिएशन लो पाहिजे. बीटा, बीटा जर 1 पेक्षा जास्त आहे, मोर दॅन 1 आहे, याचा अर्थ तो म्युच्युअल फंड त्याच्या बेंचमार्कपेक्षा जास्त रिस्की आहे. सो बीटा नेहमी 1 पेक्षा कमी पाहिजे. बीटा 1 पेक्षा जास्त म्हणजे तो जास्त रिस्की आहे. आणि अल्फा, अल्फा नेहमी जास्त पाहिजे. अल्फा म्हणजे काय? की त्याच्या इंडेक्सच्या तुलनेमध्ये त्याची रिटर्न्स मिळवून द्यायची कॅपॅसिटी किती आहे. सो अल्फा नेहमी जास्त पाहिजे. सो ह्या पद्धतीने आपण ह्याला फिल्टर करणार आहोत. आता इथे बघा, इथे आपण ॲसेट अंडर मॅनेजमेंट डोक्यात नाही घेणार, तो फक्त आपण एक पार्ट म्हणून इथे घेतलाय. त्यानंतर आता आपण 5 वर्षाच्या रिटर्न्सवर येऊया. आपण नेहमी 2 म्युच्युअल फंड शोधून काढतो टॉपचे. सो इथे आपण 2 ऑप्शन निवडणार आहोत. पहिलं म्हणजे 5 वर्षाचे रिटर्न्स कोणाचे जास्त आहेत? कॉन्टचे. आणि सेकंड कोणाचे जास्त आहेत? महिंद्राचे. त्यानंतर 10 इयर्सचे रिटर्न्स.
आता 10 इयर्समध्ये ना महिंद्राचे रिटर्न्सच नाही, कारण महिंद्राच्या म्युच्युअल फंडचं एजेस आहे 7 इयर्स. सो इथे आता एक पॉईंट तसाच निघून गेला. त्यानंतर कॉन्डचं जास्त आहे रिटर्न्स, आणि त्यानंतर आहे निपॉन इंडिया मल्टी कॅप थोडेसे जास्त आहेत. एक्सपेन्स रेशो नेहमी कमी पाहिजे. एक्सपेन्स रेशो कमी म्हणजे खर्च कमी. सो महिंद्राचा एक्सपेन्स रेशो फार जास्त कमी आहे, आणि त्यानंतर आहे निपॉनचा एक्सपेन्स रेशो कमी. त्यानंतर येतो स्टँडर्ड डेव्हिएशन. मी तुम्हाला बोललोय स्टँडर्ड डेव्हिएशन नेहमी कमी पाहिजे. स्टँडर्ड डेव्हिएशन जास्त म्हणजे रिस्क जास्त. सो स्टँडर्ड डेव्हिएशन कमी आहे ICICIचं, आणि त्यानंतर आहे निपॉनचं. सो ह्या दोघांना पॉईंट्स भेटले. त्यानंतर बीटा, कॉनचा बीटा तर 1च्या वरती आहे. सो ह्याला आपण घेऊच शकत नाही. ह्याला आपण रेड करूया. बीटा कोणाचा कमी आहे इथे? पहिलं म्हणजे ICICIचा बीटा कमी आहे, म्हणजे कमी वोलाटाईल आहे. आणि त्यानंतर निपॉनचा बीटा कमी आहे, पण कमी वोलाटाईल आहे. हा रेड कलर थोड्या वेळासाठी काढून टाकूया. आणि त्यानंतर अल्फा. अल्फा नेहमी जास्त पाहिजे. अल्फा म्हणजे काय, की इंडेक्सच्या तुलनेमध्ये तेवढे जास्त रिटर्न्स तो जनरेट करून देतोय. सो अल्फा नेहमी जास्त पाहिजे. आणि त्यानंतर अल्फा कोणाचा जास्त आहे? 6.64 महिंद्राचा जास्त आहे. सो आता आपण ह्याचे टोटल पॉईंट्स कॅल्क्युलेट करूया. निपॉनला किती पॉईंट्स भेटले आहेत? निपॉनला पॉईंट्स भेटले आहेत 1, 2, 3 आणि 4. 4 पॉईंट्स. महिंद्राला 3 पॉईंट्स. महिंद्राचा 1 पॉईंट ॲक्च्युली इथेच गेला. त्यानंतर ICICI प्रुडेन्शियल ह्याला भेटलेले आहेत 2 पॉईंट्स, आणि कॉन्ट ॲक्टिव्ह फंड ह्याला भेटलेले आहेत 3 पॉईंट्स. सो आता ह्याच्यामध्ये पहिला तो फंड जो आहे, जो विनर असेल, जो 1 नंबरला असेल, तो आहे निपॉन इंडिया मल्टी कॅप फंड, मल्टी कॅप कॅटेगरीमध्ये. सेकंड आता आपल्याला निवडायचं आहे कॉन्ट किंवा महिंद्रामधला. ओके. सो एक गोष्ट लक्षात घ्या, की कॉन्टचा बीटा फार जास्त आहे, म्हणजे रिक्स फार जास्त आहे. आणि कॉन्टमध्ये स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे रिक्सचे जे 2 फॅक्टर आहेत ते फार जास्त आहेत. आणि त्याच्या तुलनेमध्ये, रिक्सच्या तुलनेमध्ये महिंद्राचा अल्फा पण जास्त आहे. ओके. कॉनपेक्षा महिंद्राचा अल्फा जास्त आहे. सो या ठिकाणी मल्टी कॅप कॅटेगरीमध्ये महिंद्राचा हा जो फंड आहे ना, ह्याने फार चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे ओव्हर द इयर्स. महिंद्राचे फंड तुम्हाला बाकीच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये फारसे नाही दिसणार, पण मल्टी कॅप कॅटेगरीमध्ये ह्यांनी चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे, चांगले रिझल्ट दाखवलेले आहेत. सो त्यामुळे निपॉन इंडिया मल्टी कॅप आणि महिंद्रा मॅन्युलाइफ मल्टी कॅप हे 2 फंड्स आहेत, ते आपण याच्यामध्ये टॉपचे सिलेक्ट करू शकतो. तुम्ही डिसिजन घेऊ शकता तुम्हाला मल्टी कॅप कॅटेगरीचे फंड सिलेक्ट करायचे असेल तर, ज्यामध्ये आपण रिटर्न्स पण बघितले, रिक्स सुद्धा बघितली. ठीक आहे. दोन्ही गोष्टी आपण याच्यामध्ये बघून घेतलेल्या आहेत. आणि प्लस महिंद्राचा एक्सपेन्स रेशो पण फार कमी आहे, 0.39 आहे. सो आपण त्याच्या बाजूने जबरदस्त फॅक्टर जातोय. सो ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला फक्त हे जे आहे ते एज्युकेशन पर्पजसाठी कंपॅरिझन करून दाखवलेलं आहे, जे की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये करतो, जो जो टाईप ऑफ म्युच्युअल फंड असेल तो सिलेक्ट करताना. सो नक्की तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. एज्युकेशन आवडत असेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, आणि कमेंटमध्ये फीडबॅक दिल्याशिवाय कोणी जाऊ नका. थँक्यू. धन्यवाद.